सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. गेल्या महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदाला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेतलं होतं. शुक्रवारी तिला नाशिक रोड न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर निदा खान फरार झाली होती. ती छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागात लपल्याची माहिती नाशिक रोड पोलिसांच्या SITला मिळाली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्याशी संपर्क साधून तातडीनं हालचाली केल्या. नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यानं तिला आश्रय दिल्याचं तपासात समोर आलंय. साध्या विषयातील 20हून अधिक पोलीस कर्मचारी 2 दिवसांपासून या वसाहतीवर लक्ष ठेवून होते. अखेर विना चिन्हांकित वाहनाचा वापर करून अत्यंत गोपनीयरित्या निदाला ताब्यात घेण्यात आलाय. निदा खान फरार असताना तिनं नाशिक, भिवंडी, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगर असा प्रवास केला. या काळात तिनं तांत्रिक विश्लेषणापासून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र डिजिटल ट्रॅकिंगमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. निदाच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणारे चिथावणीखोर व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केल्यास अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. प्रकरणाचं गांभीर्य आणि सुरक्षेचं कारण लक्षात घेता नाशिक रोड न्यायालयात इन कॅमेरा सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलीस कोठडीची मागणी करत युक्तिवाद केलाय. तर निदा खानच्या वतीने ॲडव्होकेट राहुल कासलीवाल व ॲडव्होकेट बाबा सय्यद यांनी बाजू मांडली. निदा गर्भवती असल्यानं त्या आधारावर जामिनाची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती अमान्य करत पोलीस कोठडी सुनावली. आश्रय देणाऱ्यांची खैर नाही. संशयित आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलाय. कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या आणि आरोपींना मदत करणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई केली जाईल असं संदीप कर्णिक यांनी सांगितलंय. नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या गुन्ह्यातील आरोपी नंबर 3 निदा खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी 2 मेला रद्द केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ही आरोपी मिळून येत नव्हती. आरोपी फरार होती. नाशिक पोलीस आणि औरंगाबाद पोलीस यांनी जॉईंटली जी कारवाई केली त्यात काल रात्री 11:15 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ही आरोपी मिळून आलेली आहे. आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं. अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी 4:15 या आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टासमोर आत्ता हजर केलं होतं. पोलिसांनी 7 दिवसाचा इनिशियल कस्टडी रिमांड मागितला होता. त्यात पोलिसांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या गुन्ह्याला अनेक वेगवेगळे अँगल्स आहेत. याच्यात पीडितेला एका धर्मांतर करण्याच्या उद्देशाने काही भीती व धाक दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तिला एक बुरखा देण्यात आलेला आहे. तिला नमाज हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. तर यात ह्या महिलेचा काय रोल आहे, आरोपीचा काय रोल आहे, तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणी याच्यात सहभागी आहेत का याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे. त्यानंतर वारंवार या पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम लिंक्स, यूट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते.
जे थोडे चिथावणीकारक. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड.